आपण भागाकार करत असताना पहिल्यांदा पाढा लिहून घेतो. 75/4 याचा अर्थ अनेक वस्तूवरून एका वस्तूची किंमत काढायची. एका विद्यार्थ्याला किती चॉकलेट मिळणार? 75 चॉकलेट आहेत. 4 विद्यार्थ्यांमध्ये समान वाटायचे, तर एका विद्यार्थ्याला किती मिळणार ते काढायचं आहे. 4च्या पाढ्यामध्ये 7 ही संख्या आहे का पाहायचं. नाही आहे. 7पेक्षा लहान संख्या 4 आहे. 4ला गोल करायचं, जसं म्हणतोय तसं लिहायचं. 4 1 जार 4. 7मधून 4 गेले, उरले 3. आपण ज्याप्रमाणे 5 खाली घेतो आणि 5ला सुद्धा भाग देतो, त्याच पद्धतीने आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की प्रत्येक संख्येला भाग दिला गेला पाहिजे. आपल्याला ही कन्सेप्ट पुढं लागणार आहे. आता संख्या तयार झाली 35. 35 आहे का? नाही आहे. मग कोणती त्याच्यापेक्षा लहान संख्या? 32. तर 4 8 जार 32 गिरवून लिहायचं आहे. परत 4ला गिरवायचं. 4 8 जार 32. 5मधून 2 गेले, उरले 3. 3मधून 3 गेले, उरले 0. म्हणजे 4 स्टुडंट्स आहेत, त्यांना जर 75 चॉकलेट वाटायचे तर एका विद्यार्थ्याला 18 चॉकलेट मिळणार आहेत. आता या संख्येमध्ये आपण 9चा टेबल लिहिला. इथे आपला टेबल 0पासून सुरू करायचा राहिला होता. हा टेबल आपण 0पासून सुरू केला. तर 9च्या टेबलमध्ये 9 आहेत का? तर आहेत. 9 1 जार 9. पटकन आपण गिरून घ्यायचं. 9 1 जार 9. 9मधून 9 गेले, उरले 0. आता खरी गंमत चालू झाली. आपण प्रत्येक वेळेस 0चा भाग का देतो ते आता लक्षात येईल. तर 2 खाली घेतले. आता 2 खाली घेतल्यानंतर बऱ्याच मुलांना वाटतं की 2ला डिवाईड करता येत नाही. 2 9च्या टेबलमध्ये नाही. आता काय करायचं? एवढंच झालं. मग इथं 1च आला. मग 92 चॉकलेट्स आपण प्रत्येकाला एकच देणार का 9 मुलांना? चुकतं आहे आपलं. मग त्यावेळेस काय करायचं आपण? आता लक्षात घ्यायचं. 2 वरतून खाली आला आहे. 2ला सुद्धा भाग दिलं पाहिजे. संख्या तयार झाली 02. इथं काय तयार झाली होती? 35. म्हणून आपण ती संख्येला डिवाईड केलं 35. 5 वरतून घेतल्यानंतर 35 संख्या तयार झाली. आपण ह्याला 5ला डिवाईड केलं, पण 3 असल्यामुळे ते 35 भेटले. पण इथं काय झालं आहे? आता इथं 2च आलेत फक्त वरतून खाली. आता 02 ही संख्या आहे म्हणजे 2 आहे. 2ला भाग दिला पाहिजे. 2चा भाग जात नाही, म्हणून 9 0 0. म्हणून 9 0 0ने डिवाईड केलं पाहिजे आणि खाली उरणार 2 हा 0. हे फार महत्त्वाचं असतं. आपण हा 2 खाली घेतो आणि याला डिवाईड करत नाही. ही दरवेळेस होणारी आपली चूक आहे. 68 डिवायडेड बाय 8. आता 6ला डिवाईड करायचं आहे, तर 8च्या टेबलमध्ये 6 नाही आहे. मग कितीने डिवाईड केलं पाहिजे? आपण 0ने डिवाईड केलं पाहिजे. परत गिरवायचं. 8 0 0. आता 6 खाली घ्यायचा आणि नंतर 8 खाली घ्यायचा आणि म्हणून 68 तयार झाले. जर भाग जात नसेल तर 0चा भाग का द्यायचा इथं? तर ते आपल्याला ह्या उदाहरणावरून कळेल की आपण इथं 0ने जर डिवाईड केलं नसतं तर आपलं 1च उत्तर राहिलं असतं. आपलं उत्तर पाहिजे होतं 10. म्हणून आपण छोटी संख्या आली ज्याने भागणार आहे त्याच्यापेक्षा, तर आपण 0ने भाग देतो. आता 68ला भाग द्यायचा, तर 68 नाही आहे, 64 आहे. 8 8 जार 64. परत गिरवायचं. 8 8 जार 64. 8मधून 4 गेले, 4 0. ह्याच्यासाठी 0ने डिवाईड करायचं असतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे.